नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे सगळं काही केशवमामाने पत्रिकाचं अरेंजमेंट केलेलं असतं, पण ती पत्रिका पूर्णपणे अर्धवट असते. म्हणून सगळे त्यांना एक्सप्लेन करतात की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. मीनवाईल मामांनी स्पष्ट मत दिलेलं आहे की मी रजिस्टर मॅरेज करणार आहे. यामुळे गोष्टी सगळ्या थोड्या बिघडत आहेत आणि सगळेजण निवेदिता मॅडमकडे जातात की तुम्ही जरा असं मामांशी बोला आणि या गोष्टी थोड्या नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा, कारण की सगळ्यांची हाऊस मौस आणि अटी आहेत की बाबा लग्न थाटामाटात व्हायला पाहिजे. मीनवाईल इकडे मुलं सुद्धा आणि बाकी सगळे सुद्धा मामाला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत मामा इकडे शांत बसलेले असतात तेव्हा केशव म्हणतात मी पत्रिका रचली आहे, आता बघा ही पत्रिका किती भारी आहे. त्याच्यामध्ये पहिले ची असं सगळं असतं आणि त्यानंतर ते सुरुवात करतात की आमच्या इथे म्हणजे आमच्या भाऊजींचं म्हणजे माझ्या भाऊजींचं लग्न आम्ही सुपरित्या संपन्न करणार आहोत आणि त्या लग्नाला तुम्ही उपस्थिती द्यावी असंच आमचं म्हणणं आहे. आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत लग्नासाठी. तेव्हा हरीश म्हणतो याच्यामध्ये मामा तू मेन गोष्टच विसरला, म्हणजे मुलीचं नाव कुठे आहे. तेव्हा ते म्हणतात तेवढंच राहिलं आहे बाळा, तू खरंच हुशार आहेस रे. तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते मुलीचं नाव तर राहिलंच मामा, त्यानंतर कोणत्या तारखेला मुहूर्त बाकी सगळ्या ही गोष्टी तुम्ही लिहिलेल्या नाही आहेत, याला थोडी पत्रिका म्हणतात. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे, सुनबाई हुशार आहे, हिलाही सगळं कळते, एवढंच राहिलंय बाळा, तेवढंही मी पूर्ण करून टाकेल, मग पत्रिका कशी मस्त होईल ना. तेव्हा अनिश म्हणायला लागतो मामा तुला खरंच पत्रिकेचं काही जमत नाही, तू पत्रिका बघितल्याच नाही असं मला वाटतंय. एक काम कर, एखादी जुनी पत्रिका असेल ना ती घे आणि बघ त्याच्यामध्ये कसं सगळं मुद्देसूद असतं आणि त्याच्या हिशोबाने पत्रिका बनवायला सुरुवात कर. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात एवढी किशाभाऊ गरज नाही आहे हे सगळं करायची, माझं एक गोष्ट ठरलेली आहे, ह्या पत्रिकेची आपल्याला गरजच लागणार नाही. तेव्हा अनिश भैरे विचारतात काय झालं बाबा तुम्ही असं का बोलताय. तेव्हा ते म्हणतात एक गोष्ट आठवण ठेवा, माझं लग्न करण्याचं जसं तुम्ही हट्ट धरला आहे ना तसं मी क्लिअर कट एक गोष्ट सांगतोय की हे लग्न रजिस्टर पद्धतीने होणार आहे. तुम्ही अटी घालून आणि सगळं काही करून मला मनवलं तर आहे, पण आता लग्न तर रजिस्टर पद्धतीनेच होणार, हा माझा शेवटचा शब्द आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना थोडी काळजी वाटलेली असते. तर दुसरीकडे अनिश आणि राधा मामी निवेदिता मॅडमकडे जातात आणि सांगायला लागतात खरं म्हटलं तर भाऊजींनी एकदाचा हट्ट धरला ना की आम्ही काहीच करू शकत नाही, असं समजा काळ्या दगडावरची ती रेगच झाली. तेव्हा गार्गी म्हणते असं कसं काय, हे सगळं मला मान्य नाही आहे. आता एवढ्या हट्टाने ते लग्नाला तयार तर झाले ना, मग आता आमची सुद्धा हौस मौस होऊ दे, आमची इच्छा आहे की आम्हाला लग्नामध्ये एन्जॉय करायचं आहे. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात असं कसं ग, त्यांच्याही काहीतरी रूल्स असतील ना. तेव्हा ते म्हणते काही रूल्स असो पण आम्हाला एन्जॉय करायचं आहे ना. तेव्हा अनिश म्हणायला लागतो मला गार्गीचं म्हणणं पटत आहे. तेव्हा राधा मामी म्हणायला लागतात हो आम्ही सगळे मुलांच्या बाजूने आहेत. खरं म्हटलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगायला जाऊ तर आमच्या लहान पोरांनी खूप सारे दुःख बघितलेले आहेत. म्हणजे बघा ना त्यांची आजी गेली, त्यानंतर त्यांचे आई वडील गेले, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण खूप कमी झालेले आहेत. मग आता या सगळ्यामध्ये त्यांना एन्जॉय करायला मिळतंय, थोडं चांगलं राहायला मिळतंय. तर आमच्या सगळ्यांची तर इच्छा आहे की मुलांनी भरभरून एन्जॉय करावं. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात मला सगळं समजतंय, पण त्यांनी एखादी गोष्ट ठरवली आहे मग आपण त्याच्यात कशी लुडबुड करायची, त्यांचंही काहीतरी डोक्यात असेल ना. तेव्हा ते म्हणतात ते काही असो. तेव्हा गार्गी म्हणायला लागते माझ्या तर आता मामांना अटीच घालायला लागणार आहेत की पहिली अट की त्यांना विधिलिखित आणि त्यानंतर सगळे कार्यक्रम व्यवस्थितपणे सेलिब्रेट करून लग्न करायचं आहे. आणि दुसरी अट अशी की ते आता लग्नापासून बॅकऑफ करू शकत नाही, लग्न तर होणार म्हणजे होणार. तेव्हा अनिश म्हणतो एवढं बोलायची माझ्यात हिंमत नाही आहे, तुझ्यात असेल तर तू बघून घे. तेवढ्यात राधाबाई म्हणायला लागतात एक काम करा, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आता कसं तुमचं नातं जुळत आहे, मग तुमच्या नात्यामध्ये एक दुसऱ्याबद्दल थोडी आपुलकी प्रेम आहे, मग ते तुम्ही बोलले तर चान्सेस आहे की तुमच्यामुळे का होईना आम्हाला सगळ्यांना एन्जॉय करता येईल, प्लीज बघा ना एकदा. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे मी एकदा विचार करते की या सगळ्याचं करायचं काय आहे. सगळ्यांना याचं थोडं टेन्शनच आलेलं असतं. दुसरीकडे
सगळे इकडे मामांना मनवत असतात तेव्हा केशव म्हणतात, अरे भाऊजी समजा ना हो, तुम्ही जर असं जोरात लग्न केलं तर कसं सगळ्यांसाठी छानच असेल ना. तेव्हा म्हणतात, माझं ठरलं आहे कोर्ट मॅरेज होणार म्हणजे कोर्ट मॅरेज होणार. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा असं का करताय हो, आम्ही सगळी प्लॅनिंग केलेली आहे, ती प्लॅनिंग सगळी फसून जाईल ना, खरेदीचंही आमचं सगळं ठरलं आहे, तुम्ही असं मध्येच हे सगळं करू नका. तेव्हा ते म्हणतात, असा वायफळ खर्च मला करायचाच नाही आहे. तेव्हा केशव म्हणतात, हे बघा आता भाऊजी आपलेही काही नातेवाईक असतील त्यांना आपल्या लग्नाला बोलवायला लागेल, त्यानंतर सोसायटीमधली काही लोक असतील त्यांनाही लग्नाचं आमंत्रण तर द्यायलाच लागेल ना, नंतर भैरवीचे नातेवाईक असतील त्यांनाही बोलवायला लागेल, मेन गोष्ट निवेदिता मॅडमचेही नातेवाईक असतील त्यांच्याही लग्नाचा घाट आहे, मग त्यांचे नातेवाईक असतील, आता हे पोट्टे आहेत यांचे मित्र त्यांचे आई वडील येतील, मग लग्नाचा जेवणाचा आपल्याला थोडाफार का होईना घाट तर घालायलाच लागेल ना, जरा समजा ना भाऊजी. तेव्हा भाऊ म्हणतात, मला हे सगळं पाहिजेच नाही आहे, मी स्पष्ट केलं आहे लग्न साध्या पद्धतीने होईल आणि कोणताही तामझाम मला नाही पाहिजे, रजिस्टर लग्न करायचं, खर्च बिलकुल होणार नाही. तेव्हा मुलं म्हणायला लागतात, काय चाललंय आजोबा तुमचं, तुम्ही तर सगळ्याच गोष्टीमध्ये हट्ट धरताय, हे आम्हाला मान्य नाही आहे. आता तुम्हाला जर आमचं मान्य करायचं नसेल तर आम्ही घर सोडूनच चाललो, आम्हाला काही राहायचंच नाही. तेव्हा म्हणतात, काय चाललंय बाळांना तुमचं, तुमच्यासाठी मी लग्न करायला तयार झालो आहे आणि जर तुम्हीच घर सोडून गेले तर लग्न आणि बाकी सगळ्या गोष्टी मी कॅन्सल करून टाकेल. तेव्हा ते म्हणतात, हे बघा आता आम्ही तुम्हाला क्लिअर कट सांगतोय, आम्ही जसं सांगतोय तसंच सगळं व्हायला पाहिजे आणि लग्नाचा पहिला कार्यक्रम म्हणजे कांदे पोह्यांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे, बघण्याच्या कार्यक्रमापासून आम्हाला सुरुवात हवी आहे. तेव्हा म्हणतात, ठीक आहे होऊ द्या तुमच्या मनासारखं, आता तुमच्या पुढे दुसरं कोणी जाऊ शकतं का. हे ऐकल्यानंतर भैरवी मुलं खूप खुश होऊन जातात आणि म्हणतात, फायनली आपल्या मनासारखं होते. भैरवी लगेच अनिशला फोन करायला आत निघून जाते. इकडे अनिश राधा मामी तिथून निघत असतात, तेवढ्यात तो म्हणायला लागतो, बघा बघा भैरवीचा कॉल आला आहे, थांबा जरा बघू काय बोलते. तेव्हा भैरवी म्हणते, अरे एक गुड न्यूज आहे, बाबा विधिविक्त लग्न करायला तयार झालेले आहेत आणि तेच लग्न करण्यासाठी आता त्यांनी पूर्णपणे परवानगी सुद्धा दिली आहे. तेव्हा अनिश म्हणतो, हे सगळं कसं काय झालं, हे कसं आणि कोणी शक्य केलं. तेव्हा ती म्हणायला लागते, हे सगळं मुलांनी केलं आहे आणि खरं म्हटलं तर मुलांनी खूप हट्ट झाला आणि तुला माहिती आहे का त्यांचा पहिली फरमाईश काय आहे, कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचा आहे. मग आता मुलीकडच्यांनाही सांगू नये की कांदे पोह्याच्या कार्यक्रमासाठी मुलीला लवकरच घेऊन या. तेव्हा अनिश म्हणतो, ते सगळंच ऐकत आहेत, आता मॅडम तुम्ही सांगा काय करायचं आणि तुम्ही कधी येताय. तेव्हा राधाबाई म्हणतात, ते पूर्वी कसं सुई ओवायचं काम द्यायचे ना, तसं काहीतरी करायचं का. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, काय चाललंय तुमचं, तुम्ही तर या सगळ्याला खेळच बनवून टाकला आहे. पण छान झालं की त्यांची आता व्यवस्थितपणे लग्न करायची इच्छा झाली आहे आणि त्याच्यामुळे सगळे खूप खुश असतात. दुसरीकडे सोसायटीमध्ये चर्चा सुरू झालेली असते. तेव्हा रुपाली म्हणायला लागते, काय चाललं आहे, आता त्या निवेदिता मॅडम पुन्हा इकडे ये जा करायला लागल्या आहेत, नेमकं माझगावकरांच्या घरात सुरू तरी काय आहे. तेव्हा जना म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं ते बघून घेतील ना, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करणं बरोबर नाही. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, आपण या इथले फॅमिली आहोत आणि आपल्यालाही समजायला पाहिजे ना कोणाच्या घरात काय सुरू आहे. तेवढ्यात तिथे भैरवी आणि किशा मामा येतात. ते बघता रुपाली विचारते, काय ग त्या कांद्याचं काय प्रकरण होतं जे तू मला विचारलं. तेव्हा ती म्हणते, काय नाही सहजच विचारलं होतं. तेव्हा देसाई विचारतात, काय भैरवी, काही पूजा आहे की काही वेगळा घाट आहे जे तुम्ही एवढं सगळं सामान घेऊन चालले आहेत. तेव्हा केशवमा पटकन बोलून जातात, काय नाही भाऊजींच्या कांद्या पोह्याचा कार्यक्रम आहे, ते लग्न करतायत ना. तेव्हा रुपाली म्हणायला लागते, अच्छा आता या वयामध्ये त्या मुली बघणार आहेत का. तेव्हा भैरवी म्हणायला, ते मुली नाही, त्यांनी मुलगी निवडली आहे आणि तिच्याशीच लग्न करायचं आहे, हे सगळं आता फायनल झालं आहे. तेव्हा ते म्हणतात, अच्छा एवढे दिवस तर असं दाखवत होते की मी एकटं सगळं मॅनेज करेल, सगळं काही नीट करता येतं मला, आणि आता अचानक या वयामध्ये ते भोल्यावरती चढत आहेत, हे काही बरोबर आहे का. मला तर खरंच समजत नाही. म्हणजे हे सगळं त्यांनी पैशाला बघून केलं आहे ना. बरोबर त्या निवेदिता मॅडमचा रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, म्हणजे भक्कम पेन्शन येत असेल, त्याच्याचमुळे त्यांनी लग्न करायला होकार दिला आहे ना. तेव्हा भैरवी म्हणते, हे बघा तुम्ही त्यांच्या वाईट प्रसंगामध्ये कोणी त्याची साथ द्यायला आले नाही. मुलांना ते एकटे सांभाळत होते, बायको गेली, मुलगा गेला, सून गेला, त्यानंतर त्यांनी एकट्याने मुलाची जबाबदारी घेतली आहे आणि आता ते उतार वयामध्ये स्वतःसाठी
सोबत शोधत आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? तुम्ही त्यांच्या चांगल्यामध्ये तर कधी आला नाही आणि वाईटामध्येही कधी उभे राहिले नाही, मग आत्ता का तुम्हाला लुडबुड करायची आहे? आमचा पर्सनल प्रश्न आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. तेव्हा केशव म्हणतात, सुनबाई यांच्याकडे बघू नको, ही लोक अशीच आहेत, यांना कोणाशी काही घेणं देणं नसतं. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, याच्यातला एखादा चिप्सचा पॅकेट घ्या आणि डोकं जरा शांत ठेवा, लोकांच्या कामामध्ये लुडबुड करायला नको. हे ऐकल्यानंतर त्यांनाही थोडा राग आलेला असतो. तर दुसरीकडे सगळं कार्यक्रम उरकलेला असतो. ते बघता की राधामामी म्हणायला लागतात, कार्यक्रम किती छान झाला ना. असं तर आपण पुढच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे, म्हणजे हळदी, मेहंदी, संगीत या सगळ्याचीही जोरदार प्लॅनिंग व्हायला पाहिजे. तेव्हा केशव म्हणतात, हो हो ते तर व्हायला पाहिजे, आणि संगीतमध्ये तर मी मस्तपैकी डिस्को डान्स करणार आहे. तेव्हा राधामामी म्हणतात, डिस्को नाही, तुम्ही खिस्को डान्स करता आणि त्या डान्सचा काही उपयोग सुद्धा होत नाही. तेव्हा ते म्हणतात, पण आता आपल्याला साखरपुड्याचाही कार्यक्रम करायचा आहे. तेव्हा मुलं म्हणतात, तुम्ही शांत व्हा, पहिले एक एक करून आपण सगळं कार्यक्रम करू. पण त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते दोघं भांडतच होते. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, आता तुम्हाला भांडणाची तर सवय करायला लागेल, हळूहळू का होईना सगळ्यांना या भांडणांची सवय होईल. तेवढ्यात ते लगेच सगळे आवरावर करायला तिथून निघून जातात. इकडे मुलांच्या हातामध्ये फोन लागलेला असतो. तेव्हा इरा म्हणायला लागते, थांब जरा, मला एक ॲप माहिती आहे, ज्यामध्ये आपण आपली राशी टाकली ना, तर आपलं फ्युचर काय आहे आणि काय चांगलं काय वाईट हे सगळं समजतं. ती लगेच तिची राशी टाकते आणि त्यामध्ये असं येतं की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका, कारण की तुमच्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं निर्माण होतात. हे ऐकल्यानंतर ती थोडी काळजीमध्ये येते. तेव्हा ईशान म्हणायला लागतो, हे सगळं फेक आहे ग, मला नाही वाटत हे सगळं खरं असेल, सोड या सगळ्या गोष्टी. तेव्हा ती म्हणते, एक काम कर, आता तुझ्या राशीबद्दल बघूया की त्याच्यामध्ये काय येतं. त्याच्यामध्येही सेम येतं आणि म्हणायला लागतात की तुम्ही ज्यांना जवळ आणणार ना, त्यांच्या जीवाचाही धोका असू शकतो. तेव्हा ते अजूनच घाबरतात आणि म्हणतात, हे सगळं काय आहे, हे सगळं रिअल नसेल, मला नाही वाटत हे सगळं होऊ शकतं. पण आपण एवढे सेल्फिश होऊ शकत नाही. आपण आपल्या स्वार्थासाठी आजी आजोबांचं लग्न लावायला निघत आहोत आणि आपल्यामुळे जसं मम्मा डॅडा गेले तसंच ह्यांच्याबद्दलही काही झालं तर आपण काय करायचं? मला हे बिलकुल मान्य नाही आहे. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपण एक काम करूया, हे लग्न नाही व्हावं असं सांगायचं का? उगाच त्यांच्या जीवावरती काही भेटलं तर मला हे सगळं नाही पाहिजे. आपण एक काम करूया, हे लग्न कॅन्सलच करूया. मुलं थोडी घाबरूनच गेलेली असतात. तर दुसरीकडे अनिश विचारतो, काय मामी, मुलं कुठे आहेत, ते काही दिसत नाही. तेव्हा राधा म्हणतात, नाही, मुलांचं काही पत्त्या नाही रे, बाहेर गेले वाटतं खेळायला. तेव्हा अनिश म्हणतो, माझं एक ठरलंय मामी की यांचं लग्न झालं ना की माझ्या खोलीतली जागा मी त्या दोघांना देईल आणि आम्ही दोघं थोडं बाहेर झोपू. तेव्हा त्या म्हणायला लागतात, काय झालं अचानक असं कसं? तेव्हा तो म्हणतो, काय नाही, मी असं विचार करतोय, थोडंसं चेंज गरजेचं आहे ना, म्हणजे आम्ही दोघं जरा बाहेर असलो तर चांगलं वाटेल ना. तेव्हा त्या म्हणतात, खरंच आज समजते की जेव्हा मुलगा बापाचा बाप होतो तेव्हा कसं वाटते. खरंच अनिश खूप छान डिसिजन आहे. पण अनिश, मला तुला एक सांगायचं आहे की मला भाऊजी आणि त्या मॅडमसाठी एक गिफ्ट घ्यायचं आहे, लग्नाचं गिफ्ट. तेव्हा अनिश म्हणतो, तू लग्नाचं गिफ्ट घेणार? मग तू काळजी करू नको, तुला जे घ्यायचंय ते घे, मी त्याचे पैसे देईल. तेव्हा ते म्हणतात, पैशाचं काही नाही आहे, पैसे तर आपल्याकडे आहेत. तेव्हा तो विचारतो, कसले पैसे मामी, मला खरं खरं सांग, तुझ्याकडे पैसे कुठून आले? तेव्हा ते म्हणतात, काय नाही रे, त्या स्वप्नाने पैसे दिले होते ना, ते अजून आहेत माझ्याकडे. तेव्हा अनिश म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना ते पैसे वापस कर, मग तरी सुद्धा तू वापस का केले नाही? तेव्हा ते म्हणतात, अरे देणारच होतोय पण ते राहून गेलं रे. तेव्हा ते म्हणतात, जाऊ दे, तसंही तिने आपला खूप नुकसान केलं आहे, मग आता तिला पैसे वापस करायची गरज नाही. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, माझंही हेच मत होतं की तिला का पैसे द्यायचे. तेवढ्यात तिथे मुलं येतात. ते बघता राधा मामी म्हणायला लागतात, बाळांनो, मला तुम्हाला काही विचारायचं आहे, म्हणजे गिफ्टबद्दल. आपण आजी आजोबांना काय गिफ्ट द्यायचं सांगा की. तेवढ्यात तिथे किशामामा येतात आणि म्हणायला लागतात, मला असं वाटते आपण त्यांना अजून काही नाही तर एक टोपी आणि टॉवेल देवा. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, तू काय आहेर करतोय का काय मामा, आपल्याच घरचं लग्न आहे आणि तो असा वस्तू देणार? तेव्हा ते म्हणतात, मग कपडे द्यायचे का? कपडे ही चांगला ऑप्शन आहे. तेव्हा अनिश म्हणतो, आपण एक काम करूया, त्यांना कपल वॉच देऊया, म्हणजे कसं दोघांकडे सेम सेम असेल तर छान वाटेल ना. तेव्हा ते म्हणतात, नको, कपल वॉचने भांडणं होतात म्हणून नको, सतत ते डोक्यात राहतं. तेव्हा
इकडे मुलं म्हणायला लागतात, आम्हाला तर हे काही पटतच नाही आहे. तेव्हा अनिश म्हणतो, काय झालं, तुमचं अचानक मूड का गेला आहे? तेव्हा ते म्हणतात, आमचा आता एक निर्णय झाला आहे, हे लग्न लवकरात लवकर कॅन्सल व्हावं आणि हे लग्न होऊच नये असा आमचा निर्णय आहे. हे बोलल्यानंतर मुलं तावा तिकडं निघून जातात. ते दार बंद करतात तर किशामामाच्या नाकाला लागतं. तेव्हा सगळे त्यांना बाजूला करतात आणि मुलांना बोलवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मुलं खूप रडायला लागलेली असतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अनिश इकडे म्हणत असतो, जसं आता आपल्या घराला घरपण देण्यासाठी निवेदिता मॅडम येणार आहेत ना, मला गार्गी जेव्हा तिची अट बोलली ना, तेव्हा एक गोष्ट मनामध्ये आली आहे की जसं आपण आपल्या इराईशांची जबाबदारी घेतली आहे तसं आपण गार्गीची सुद्धा जबाबदारी घेऊया. तेव्हा भैरवी म्हणते, ते तर आपण करूच, पण आता बाबांना जोडीदार मिळत आहे, एवढ्या वर्षानंतर त्यांच्याबरोबर कोणीतरी त्यांच्या हक्काचा माणूस असणार आहे आणि हे बघून मला खूप आनंद होत आहे. तेव्हा अनिश म्हणतो, ते तर चांगलंच आहे, पण यावेळेला आपल्या घराला सगळ्याच गोष्टी छान होत आहेत, हे खरंच खूप छान आहे ना. तेव्हा भैरवी म्हणते, आता आपल्या घराला कोणाची नजर लागू नये एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. तेव्हा अनिश म्हणतो, तू नको काळजी करू, आपल्या घराला कोणाची नजर लागणार नाही आणि सगळ्या गोष्टी छान सुद्धा होतील. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मुलं जे हट्ट करून बसले आहेत त्यांना मनवणं सोपं असेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.